सर, हो ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे हो त्यांना जे प्रधानमंत्री पीएम किसान हे आहे हो त्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे. नाही, तसं काही नाही सांगितलंय. आणि 9वा हप्ता आज उद्या पडणार आहे. सर, याच्यामध्ये काय ॲग्रिस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. मला शेतकरी बांधवाला एक विनंती करायची आहे की सगळ्याच शेतकऱ्याला 56 लाख शेतकऱ्याला याचा लाभ भेटणार आहे. सगळेच लोक जाऊन तिथं महाई सेवा केंद्रावर गेल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम लागला. काही लोकांचे राहिलं असलं तर अजून आपण 10 दिवसाला दुसरी यादी टाकणार. त्याच्यात जर काही कमतरता राहिली, त्यांना काही समजणार गेलं तर तहसीलला तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि जिल्हा अधिकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली एक जिल्ह्याची कमिटी नेमलेली आहे. त्याच्यात जर काही अडचणी आल्या तर ही 2 समिती आमची तुम्हाला मदत करणार. पीक कर्ज वाटप सुरळीत सुरू आहे का? लगेच. पूरग्रस्त भागात जे आहे यंदा जे पूर आलेला आहे तर त्या भागात काही सवलती वगैरे देणार का शेतकऱ्यांना? तो निर्णय व्हायचा राहिला. आता ही जी पीक कर्ज आहे, आतापर्यंत कर्जमाफी झाल्यावर कर्ज वाटप पुन्हा नव्यानं होत नव्हतं. परंतु आता मात्र जेवढं पीक कर्ज आपलं भरले सरकारने, जेवढं मुद्दल आहे तेवढं लगेच आपल्याला कर्ज वाटप करायचं आणि प्रमाणपत्र द्यायचे. सर, सहकार विषयाचा शालेय शिक्षणात समावेश होणार आहे, आता मंजुरी मिळाली नाही नाही मिळाली, पण गरज आहे या सगळ्या गोष्टीची. आज देशाला आमच्या सहकार क्षेत्र म्हणजे आपल्या देशाची तसं बघितलं तर इकॉनॉमी शेतीवरच आहे आणि राज्याचं सहकार क्षेत्र खूप चांगल्या प्रकारचं आतापर्यंत काम करत आहे. आपण लोकांनी चांगल्या गोष्टीकडे लक्ष कमी दिलं आहे. समजा माझ्या अंगावर पांढरे कपडे, थोडा डाग पडला की आपलं लक्ष तिथंच जात आहे. पण समाजानं आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या ज्या गोष्टी समाजाला हलकी लावून दंडी लावून सांगायचं काम केलं पाहिजे. वाईट गोष्टी सांगायची गरज नसतात, आफीवर पसरत असतात. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरीचा जो हप्ता आहे त्याची वाट बघत होते आणि असे सांगण्यात येत होते की कर्जमाफी जे शेतकरी बांधवांना मिळत आहे त्यांना नमोचा हप्ता आता मिळणार नाही. परंतु सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जाहीर केलेलं आहे की येत्या 1 ते 2 दिवसामध्ये शेतकरी बांधवांचा जो नमोचा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल आणि याची प्रक्रियेला देखील सुरुवात झाली. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची तर कुठलीही गरज नाही. तुमच्या खात्यावरती सुद्धा ही रक्कम आता जमा होणार आहे.